स्वप्नात रंग भरताना भाग 11. लेखिका पिहू शिर्के. शब्दसखी. प्लीज चल ना रे. अभि लाडीगोडी लावत शुभमला म्हणाला. शेवटी शुभमला रेडी करूनच तो शांत बसला. इतक्यात रुही आणि साक्षी आवरून बाहेर आल्या तर दोघे पण त्यांच्याकडेच बघत बसले. आता पुढे. रुहीने निळ्या आणि पिवळ्या कलरची कुर्ती घातली होती. त्यात पण ती खूपच सिंपल पण मस्त दिसत होती. शुभम तर रुहीकडेच बघत होता. रुहीने शुभमकडे बघितलं तर तो तिच्याकडेच बघत होता. रुही तर शुभमला असं बघताना बघून खूपच लाजत होती. कशी तरी ती तेथून बाजूला जाऊन बसली. तिचं लक्ष साक्षीकडे गेलं तर साक्षी आणि अभि वेगळ्याच जगात पोहोचले होते. अभि आणि साक्षी मस्त एकमेकांच्या नजरेत हरवले होते. रुहीला साक्षीचं खूपच हसायला येत होतं, पण समोर शुभम असल्यामुळे ती खूप कंट्रोल करत होती. शुभमनी रुहीकडे बघून अभिला हलवून त्यांनी भानावर आणलं. रुही हळूहळू हसत होती. साक्षीने रुहीकडे बघितलं तर ती खाली बघून हसत होती. मग तिने तिला ओढतच किचनमध्ये नेलं. खूपच हसायला येतंय का तुला? साक्षी लटक्या रागात रुहीला म्हणाली. हो मग कशी बघत होतीस? काय विचार करतील ते? रुही साक्षीला म्हणाली. भारी आहे ना? आवडला मला. साक्षी लाजतच रुहीला म्हणाली. तसं रुही तिच्याकडे बारीक डोळे करून बघू लागली. असं बघू नको, काहीतरी कर ना. साक्षी लाडीगोडी लावत रुहीला म्हणाली. नाही, मी काहीच करणार नाही. तुझं तू बघ. रुही. साक्षी तोंड वाकडं करत. बरं नको करू. माझं मी बघल. त्याच्यासाठी काही खायला करायचा विचार. जा. आपण तर जेवण करून आलोय. त्यांना जेवायचं असेल तर काहीतरी करायला. साक्षी रुहीला म्हणाली. असं कसं विचारायचं जाऊन? तू विचार ना. रुही म्हणाली. ठीक आहे, मी विचारते. बोलतच साक्षी बाहेर आली. जिजू, तुम्हाला खायला काही करायचं आहे का? साक्षी. नाही, नको. आम्ही कॉलेजजवळच आलो होतो तेव्हाच जेवण केलं. शुभम म्हणाला. ठीक आहे, मी कॉफी आणून देऊ का तुमच्या दोघांसाठी? साक्षी शुभमला विचारत म्हणाली. हो, आण ना. शुभम काही बोलायच्या आधीच अभि म्हणाला. ओके बोलून साक्षी किचनमध्ये आली. कॉफी बनवून दोघी पण कॉफी घेऊन बाहेर आल्या. शुभम आणि अभिला कॉफी देऊन दोघींनी त्यांची कॉफी घेऊन बाहेर झोक्यावर जायला लागल्या. इतक्यात अभिने रुहीला आवाज दिला. वहिनी. अभि. हां बोला. रुही. इथं नागपूरमध्ये आलोय आम्ही. तर उद्याचा दिवस आपण फिरायला जाऊन परवा निघणार आहे आपण सकाळचं. तर इथं काय काय आहे फिरायला चांगलं? अभि विचारत म्हणाला. खूप आहेत ठिकाण. जाऊ आपण उद्या. रुही बोलायच्या आधीच साक्षी पटकन बोलली. नंतर त्या दोघी पण तिथंच कॉफी पीत बसल्या. त्यात त्या तिघांच्या मस्त गप्पा चालल्या होत्या. त्यात पण साक्षी आणि अभिच जास्त बोलत होते. शुभमला खूपच बोर होत होतं. शेवटी तो झोपायचं आहे बोलून रुहीच्या रूममध्ये जाऊन झोपला. 12 वाजले तरी यांच्या गप्पा काही संपत नव्हत्या. शेवटी रुहीच उद्या फिरायला जायचंय, लवकर उठावं लागल.
म्हणून झोपायला घेऊन गेली साक्षीला. रुही तिच्या रूममध्ये आली तर तिथे आधीच शुभम झोपला होता. तिच्यासोबत आलेल्या साक्षीने ते बघितलं आणि मनात विचार करून पटकन तिथून सटकली आणि गेस्ट रूममध्ये जाऊन झोपली. अभि पण आईबाबांच्या रूममध्ये जाऊन झोपला. रुही तिथून बाहेर आली. तिला साक्षी कुठे दिसली नाही. तिने मग साक्षीला कॉल केला तर ती मुद्दाम कॉल रिसीव्ह करत नव्हती. कोणत्या रूममध्ये असेल साक्षी? रुही दोन्ही रूमकडे बघत विचार करत होती. आईबाबांच्या रूमजवळ जायची पण अभि असेल म्हणून परत रिटर्न येत होती. परत गेस्ट रूमजवळ जायची आणि तिथून पण तोच विचार करून परत रिटर्न येत होती. शेवटी कंटाळून रुही तिच्याच रूममध्ये आली आणि तिथेच खाली अंथरूण टाकून झोपून गेली. सकाळी शुभमला जाग आली तर रुही खाली झोपलेली होती. तिला बघून शुभमच्या चेहऱ्यावर मस्त स्माईल आला. तो तसाच एकटक तिला बघत बसला होता. तिने थोडी हालचाल केली तसा भानावर येऊन आवरायला निघून गेला. शुभम त्याचं आवरून खाली आला. रुही रूममध्ये झोपलेली होती. तिला न उठवता शुभम बाहेर निघून गेला तर हॉलमध्ये अजून कोणीच नव्हतं. म्हणून शुभमने अभिला फोन केला आणि त्याला 15 मिनिटात आवरून बाहेर यायला सांगितलं. काय आहे इतक्या लवकर? कशाला उठवलं मला? आता आपण बाहेर आलोय तर मग झोपायचं होतं ना. शुभम आणि अभि दोघं तिथे जवळ असलेल्या गार्डनमध्ये फिरायला गेले. रुहीला जाग आली तर 9 वाजत आले होते. तिने बेडवर बघितलं तर शुभम तिथे नव्हता. म्हणून रुही तशीच हॉलमध्ये आली तर तिथे सुद्धा कोणीच नव्हतं. तिने बघितलं तर आईबाबांच्या रूमचा दरवाजा उघडा होता. मग ती त्या रूममध्ये गेली तर तिथे सुद्धा कोणीच नव्हतं. रुहीला गेस्ट रूमचा दरवाजा बंद दिसला. आता इथे साक्षी असणार तिला माहीत होतं. म्हणून रुहीने तिथे जाऊन दरवाजा वाजवला तर साक्षी झोपेतच दार उघडायला आली. साक्षी, अगं, अभि आणि शुभम कुठे गेले आहेत तुला माहीत आहे का? रुही साक्षीला विचारत म्हणाली. नाही ग, मला नाही माहिती. का, घरात नाही का ते दोघे? साक्षी झोपेतच होती. अगं, मी उठल्यापासून दिसले नाही दोघं पण. कुठे गेले काय माहिती? रुही जरा काळजीत म्हणाली. अगं, बाहेर गाडी आहे का बघ ना. साक्षी, अगं आहे, मी बघून आले. रुही, अगं मग इथेच गेले असतील जवळच. गार्डनमध्ये गेले असतील. साक्षी विचार करून म्हणाली. आता आवरून घे, आपल्याला जायचं आहे माहीत आहे ना. परत तुझा नवरा ओरडत बसल. चल आवर लवकर. साक्षी रुहीला म्हणाली. हो बोलून रुही तिच्या रूममध्ये आवरायला गेली. रुहीने तिचं आवरून बाहेर येऊन सगळ्यांसाठी पोहे केले. तोपर्यंत ते दोघे पण फिरून आले होते. नाश्ता करून अभि आणि शुभम आवरायला गेले. रुही आणि साक्षी पण किचन आवरून त्यांचं आवरायला गेस्ट रूममध्ये गेल्या. शुभमचं लक्ष रुहीकडे गेलं तर तिने ऑफ शोल्डर टॉप घातला होता. मस्त दिसत होती त्यात. त्याचं लक्ष तिच्या गळ्याकडे गेलं तर तिने मंगळसूत्र घातलं नव्हतं. त्याला राग आला पण तो काहीच बोलला नाही. अभि पण आवरून आला. अभिने निळ्या कलरचा टी-शर्ट आणि नारंगी जॅकेट घातलं होतं. त्यात पण तो खूपच हँडसम दिसत होता. साक्षी आवरून आली तसे सगळेजण फिरायला निघाले. आधी सगळेजण नवेगाव नॅशनल पार्कला आले.
तिथले प्राणी पक्षी बघून रुहीला खूप आनंद झाला. रुहीला निसर्ग आधीच पहिल्यापासून खूपच आवडायचा. त्यामुळे आज रुही खूप खुश होती. तिथे फिरून नंतर सगळे आंबाखोरीला गेले. तिथल्या धबधब्यामध्ये रुही, साक्षी आणि अभि खूपच जास्त खेळत होते. शुभम जरा बाजूलाच राहिला. त्याला असं काही आवडत नव्हतं. पण या तिघांनी खूपच मजामस्ती केली. नंतर त्यांनी अजून 2-3 ठिकाणे बघितली आणि रात्री जेवण करून घरी आले. घरी पोहोचायला त्यांना 8 वाजत आले होते. रुही, ऐक ना, माझ्यासोबत घरी चल ना, साक्षी रुहीजवळ येतच म्हणाली. का गं, थांब ना आजची रात्र, परत आपण कधी भेटल माहीत नाही, रुही डोळ्यात पाणी आणून म्हणाली. अगं रडू नको लगेच, मला माझी बॅग आणायची आहे घरून. मी पण मुंबईला येत आहे तुमच्यासोबत. खूप दिवस झाले मावशीकडे गेले नाही, तर मावशी खूप ओरडत आहे. मग तुझ्यासोबत येते आता, साक्षी हसतच म्हणाली. काय, तू खरंच येतेय का माझ्यासोबत? रुही खूपच खुश झाली होती. हो, आता काय लिहून देऊ का तुला? तू येतेय की मी एकटीच जाऊ? बोलतच साक्षी खोटं खोटं जाण्याचं नाटक करायला लागली. अगं अगं थांब, मी पण आले, बोलत रुही जाणारच तर अभि म्हणाला. वहिनी थांबा, मी जातो, उशीर होईल यायला, तुम्ही थांबा इथेच, अभि रुहीला म्हणाला. नको नको, कशाला तुम्हाला त्रास, आम्ही आलो दोघी जाऊन लगेच. आणि मला पण काका काकूंना भेटायचं होतं, रुही अभिला म्हणाली. आपण उद्या जाताना जाऊ ना वहिनी, आता तुम्ही इथं थांबा. अभिने साक्षीकडे बघून खुणावलं तसं साक्षी पण रुहीला तू थांब ना इथे, आम्ही जाऊन आलो म्हणतच बाहेर निघून गेली. दोघांना माहीत होतं शुभमचं आणि रुहीचं नातं. त्यात रुही तर शुभमला घाबरूनच लांब राहत होती. म्हणून आता ते दोघे त्या दोघांना एकटं सोडून निघून गेले. रुही मनात खूप शिव्या देत होती साक्षीला. तिला शुभमसोबत थांबायचं नव्हतं, पण ती मुद्दामून हिला एकटीला सोडून गेली होती. रुही तिथेच बाहेर घुटमळत थांबली. नंतर कितीतरी वेळाने रुही आतमध्ये आली तर शुभम सोफ्यावर बसून मोबाईल बघत होता. मग रुहीने टीव्ही चालू केला. मूव्ही चेक केले तर सगळ्या चॅनलवर रोमॅन्टिक मूव्ही होत्या. त्या ती शुभमसमोर अजिबात बघू शकत नव्हती. मग कंटाळून तिने कार्टून लावलं आणि तेच बघत बसली. शुभमनी एकदा टीव्हीकडे आणि एकदा रुहीकडे बघितलं तर ती मस्त मन लावून कार्टून बघत होती. काय लावलंय हिने, ही काय लहान आहे का आता कार्टून बघायला? अक्कल नाही माहीत आहे, पण दुसऱ्यांसमोर दाखवायचं तरी कशाला, मला अक्कल नाही ते, शुभम मनातच बडबड करत होता. शुभमला रात्री कॉफी प्यायची सवय होती आणि आता रुहीकडे कसं मागू हाच विचार तो करत होता. स्वतः जाऊन कॉफी करायला त्याला इथलं काही माहीत नव्हतं. ए शुभमने रुहीला आवाज दिला. रुहीने काहीच ऐकलं नाही. त्याला तिचं नाव घ्यायचं नव्हतं. मग त्याने उठून टीव्ही बंद केला. तसं रुही त्याच्याकडे गोंधळून बघायला लागली. मला कॉफी पाहिजे, मी घेतली असती करून, पण मला इथलं काही माहीत नाही, शुभम थोडा ॲटिट्यूडमध्येच म्हणाला. रुही काही न बोलता उठली आणि कॉफी करायला गेली. 5 मिनिटातच रुही कॉफी घेऊन आली.
त्याला एक कप देऊन स्वतः एक कप घेऊन बसली. दोघं गप्पपणे कॉफी पित होते. तिला कळत नव्हतं याच्यासोबत काय आणि कसं बोलायचं. कधी चिडल हे सांगता येत नव्हतं आणि शुभम तर बोलणारच नव्हता. नंतर रुही पण तिचा मोबाईल घेऊन टाईमपास करत बसली. थोड्या वेळाने अभि आणि साक्षी आले. त्यांच्यासोबत थोड्या गप्पा मारून सगळे आपापल्या रूममध्ये आले. रुहीला तिची बॅग भरायची होती आणि तिला इथल्या पण तिच्या जवळच्या थोड्याफार वस्तू सोबत घेऊन जायच्या होत्या. आधी तर तिने तिच्या आई-बाबांसोबत असलेली तिची फोटो फ्रेम घेतली आणि तिचा ग्रुप फोटो पण सोबत घेतला तिने. अजून थोड्याफार वस्तू घेऊन तिने बॅग पॅक केली. नंतर तिचं अंथरूण टाकून रुही झोपून गेली. सकाळी सगळे आवरून 9 पर्यंत निघाले. तिथून निघताना रुही खूप रडत होती. तिला दारात आई-बाबा तिला ताटा करतात असा भास होत होता. साक्षीने रुहीला कसं तरी सांभाळून गाडीत बसवलं आणि तिच्या शेजारी बसून रुहीचं मन वळवण्याचा प्रयत्न करू लागली. पण रुही शांत होत नव्हती. तिथून सगळे साक्षीच्या घरी आले. तिथे थोडा वेळ थांबून सगळे निघाले. निघताना साक्षी तिच्या आईच्या गळ्यात पडली. तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी आलं. पण ते कंट्रोल करून साक्षी गाडीत बसली. रुही तर निघाल्यापासूनच खूपच शांतच होती. माझे आई-बाबा आहेत ते मला परत भेटणारे. तरी मला घरातून निघताना इतकं वाईट वाटत आहे. खूप त्रास होतोय यांच्यापासून लांब जाताना. मग रुही का रडणार नाही? तिला तर या घरात परत यायला तिचं असं कोणीच नाही. परत कधी येईल हे पण माहीत नाही. काका काकू दोघे सोबतच गेले. कसं सहन करत असेल रुही? रुहीकडे बघून साक्षी तिच्या मनातच विचार करत होती. रात्री उशिरा सगळे मुंबईमध्ये पोहोचले. आधी साक्षीला तिच्या मावशीकडे सोडून मग अभिला सोडून दोघे घरी आले. घरी येतपर्यंत त्यांना 12 वाजत आले होते. तरी आई-बाबा दोघे पण जागेच होते. आई-बाबा बोलत रुही दोघांच्या गळ्यात पडली. आई-बाबा, मला खूप आठवण येत होती तुमची. मी खूप मिस केलं तुम्हाला. पण तुम्ही अजून जागे का? झोपायचं होतं ना? रुही काळजीने म्हणाले. आम्हाला पण आमच्या लेकीची खूपच आठवण येत होती. त्यामुळे झोप लागली नाही. मग बसलो इथेच वाट बघत तुमची, आई रुहीला म्हणाल्या. हो, पण आत्ता जाऊन झोपा, नाही तर त्रास होईल तुम्हाला. आपण उद्या बोलू, रुही काळजीने म्हणाली. हो बोलून दोघं पण रूममध्ये गेले. तशी रुही पण रूममध्ये आली. प्रवासात दमल्यामुळे दोघे पण लवकरच झोपून गेले. सकाळी रुही हॉलमध्ये बसली होती. तिच्यासोबत आईसुद्धा होत्या. दोघी मस्त गप्पा मारत बसल्या होत्या. तेव्हाच बाबा रुहीजवळ आले. रुही, मला तुझ्यासोबत थोडं महत्त्वाचं बोलायचं होतं. बाबा रुहीला म्हणाले. क्रमश काय महत्त्वाचं बोलायचं होतं बाबांना रुहीसोबत? जाणून घ्या पुढच्या भागामध्ये. स्टोरी आवडली असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा.